जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रमहरणी तटाके स्वामी कल्याण राजा, परमदिन दयाळू नांदतो स्वामी माझा. सदय हृदय ज्याचे ध्यान हे आठविता, परमसफळ येतो मोक्ष कल्याण हाता. जय जय रघुवीर समर्थ. योगीराज श्री कल्याण स्वामी यांची 306वी पुण्यतिथी येत्या 3 जुलै रोजी शुक्रवारी आपण साजरी करणार आहोत. त्यानिमित्त कल्याण स्वामींच्या चरित्राचा काही भाग आपण पाहत आहोत. पहिल्या भागामध्ये कल्याण स्वामींच्या समाधीच्या दर्शनापूर्वी म्हणावयाचे श्लोक जे त्यांचे शिष्य श्री जगन्नाथ स्वामी यांनी रचलेले आहेत ते आपण पाहिले. दुसऱ्या भागामध्ये स्वामींची समाधी जी डोंगरावर आहे त्या समाधीबद्दलचं वर्णन आपण पाहिलं. त्या समाधीवर कोरलेले सगळे श्लोक जे आहेत त्याचा आपण विचार केला. आज आपण योगीराज कल्याण स्वामींच्या बालपणाचा आढावा थोडक्यात घेणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. योगीराज श्री कल्याण स्वामी यांचं मूळ गाव म्हणजे भगूर हे गाव बाबुळगाव छोटंसं गाव आहे नाशिक जिल्ह्यामध्ये भगूरच्या जवळ. त्या ठिकाणी कल्याण स्वामींचे वडील श्री कृष्णाजी पंत कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी सौ वत्सलाबाई हे त्या ठिकाणचं ते मूळ गाव आहे. त्यांना पुढे जे अपत्य झालं, एक पहिला मुलगा झाला, पण 2-3 महिन्यातच मुलगा पण गेला आणि त्या पत्नी ज्या होत्या वत्सलाबाई त्या पण गेल्या. साहजिकच एवढे मोठे आघात झाल्यावर श्रीकृष्णाजी पंतांच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं आणि त्याने घरादाराचा त्याग करून तीर्थयात्रेला ते निघाले. त्यांचा एक आवडीचा ग्रंथ म्हणजे दुर्गा सप्तशती. या ग्रंथावर त्यांची भरपूर भक्ती होती. सतत ते दुर्गा सप्तशतीचं पारायण करत असत आणि तीर्थयात्रा त्यांची सुरू होती. तीर्थयात्रेच्या दरम्यान त्यांचा मुक्काम कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात झाला. सप्तशतीचं पारायण रोज ते सकाळी त्या ठिकाणी करायचे. मंदिरात येणारे जाणारे भाविक जे आहेत ते त्यांच्याकडे पाहायचे. 2 मिनटं त्या ठिकाणी बसून त्यांच्या कानावर त्यांचे शब्द जे आहेत दुर्गा सप्तशतीमधले श्लोक जे आहेत त्याचं श्रवण करायचे आणि निघून जायचे. असंच एके दिवशी कोल्हापुरामध्ये राहणारे श्री बर्वाजी पंत कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी सौ सत्यभामाबाई हे त्या ठिकाणी आले. त्यांची आणि कृष्णाजी पंतांची भेट झाली. या बर्वाजी पंत कुलकर्णी यांची एक बहीण होती रखमाबाई. त्यांच्या मनात आलं की आपल्या बहिणीचा विवाह या तरुण अशा ब्राह्मणाशी करावा ज्याची एवढी भक्ती दुर्गा सप्तशतीवर आहे. आणि त्याप्रमाणे बोलणी झाली आणि पुढे त्यांचा विवाह कृष्णाजी पंताशी बर्वाजी पंतांनी करून दिला. बर्वाजी पंत म्हणजे आपल्या कल्याण स्वामींचे मामा. कृष्णाजी पंत आणि या रखमाबाई यांच्या पोटी अंबाबाईच्या कृपेने अंबाजी या मुलाचा जन्म झाला. त्यानंतर दत्तात्रय या मुलाचा जन्म झाला. या दोघांना एक बहीणसुद्धा होती. आता अगोदर जसं बर्वाजी पंतांना शब्द दिला की माझा विवाह झाला, मुलं झाली की मी पुन्हा तीर्थयात्रेला जाणार आहे, त्याप्रमाणे ते तीर्थयात्रेला निघाले कृष्णाजी पंत आणि आपली पत्नी रखमाबाई आणि ही 3 मुलं ही आपल्या मेवण्यांच्या बरोबर त्या ठिकाणी
ठेवली कोल्हापुरामध्ये आणि हे निघून गेले. आता पुढे एके दिवशी असं झालं की समर्थ जे आहेत ते 12 वर्षे तीर्थाटनाच्या काळामध्ये समर्थांचा मुक्काम आपल्या शिष्यांबरोबर त्या ठिकाणी झाला कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये. कोल्हापुरामध्ये भेट झाली ती सन 1645मध्ये. पुन्हा बरवाजी पंतांनी समर्थांचं सगळं तेवढं आध्यात्मिक अधिकार, त्यांची कीर्तन करण्याची पद्धती पाहून ते फार आकृष्ट झाले आणि साहजिकच त्यांनी बरवाजी पंतांनी समर्थांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. दिवस ठरला, वार ठरला, ठरल्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामी बरवाजी पंतांच्या घरी कोल्हापूरमध्ये गेले. घरामध्ये अंगणात प्रवेश केल्यावर त्यांनी पाहिलं की घरामध्ये पूर्ण तयारी केलेली आहे. उदबत्तीचा सुगंध आहे, निर्मळ असं वातावरण आहे, अत्यंत सेवावृत्ती अशी वृत्ती आहे. हे सगळं पाहून त्याने विचारणा केली की अरे एवढी सगळी तयारी कोणी केली? तेव्हा बरवाजी पंत म्हणतात, हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे अंबाजी, त्याला हे सगळे आवड आहे, या गोष्टींची सेवावृत्ती त्याच्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे आणि व्यवस्थितपणा मात्र त्याच्या ठिकाणी खूप आहे. हे सगळं पाहून त्या ठिकाणी बरवाजी पंतांनी अनुग्रह मागितला. तेव्हा बरवाजी पंत, त्यांची पत्नी आणि इकडे रखमाबाई, दत्तात्रय स्वामी, अंबाजी या सर्वांना समर्थांचा अनुग्रह झाला. आता अनुग्रहानंतर समर्थ जेव्हा पुन्हा कोल्हापुरातला मुक्काम संपवून निघाले तेव्हा रखमाबाई, अंबाजी आणि दत्तात्रय हे आपले शिष्य समर्थाने बरोबर घेतले आणि ही सगळी मंडळी, रामदासी मंडळी निघाली बाहेर. मध्ये रस्त्यामध्ये शिरगाव हे गाव लागतं. आज साताऱ्याहून आपण उमरसकडे जाताना काशीळ नावाचं गाव लागतं. तिथून उजवीकडे जेव्हा वळतो तेव्हा पालीच्या खंडोबाकडे जायचा रस्ता आहे. त्या पालीच्या खंडोबाच्या अलीकडेच पुन्हा डावीकडे वळलं की शिरगाव हे छोटंसं गाव आहे. या शिरगावमध्ये गेल्यानंतर समर्थांनी त्या ठिकाणी एक मठ स्थापना केली आणि दत्तात्रय हे जे अंबाजींचे भाऊ होते त्यांच्यासाठी त्या ठिकाणी मठ स्थापना झाली. या दत्तात्रय स्वामींचा वंश आजही आहे शिरगावमध्ये. शिरगावकर या नावाने हा मठ ओळखत, शिरगावकरांचा मठ. दत्तात्रय स्वामी, त्यानंतर राघव स्वामी, त्यानंतर दिनकर स्वामी, यामधले जे रामचंद्र आहेत त्या रामचंद्रांनी समर्थांची आरती रचलेली आहे. ती आरती आपण सर्व नेहमी म्हणतो, आरती रामदासा सद्गुरू सर्वेशा, काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा. आणि शेवटी म्हणतो सच्चिदानंद घन रामदास केवळ, दिनकर कृपायोगे रामचंद्र निर्मळ. म्हणजे दत्तात्रयांचे नातू दिनकर यांनी रचलेली ही आरती आपण पुढे प्रचलित झाली आहे समर्थ संप्रदायामध्ये. या शिरगावकरांचा मठ ग्वाल्हेर येथे आहे. तेथे आज त्या ठिकाणी श्री उपेंद्र महाराज आणि राघवेंद्र महाराज हे खूप छान पद्धतीने हा मठ सांभाळत आहेत. दरवर्षी दत्तात्रय स्वामींच्या पुण्यतिथीला जवळपास 50-100 भक्तांना घेऊन ते त्या ठिकाणी शिरगावमध्ये येऊन पुण्यतिथी दत्तात्रय स्वामींची फाल्गुन वद्य दशमी या दिवशी साजरी करतात. मोठा उत्सव त्या ठिकाणी होत असतो. आता एक छोटीशी घटना अंबाजीच्या लहानपणची समर्थांच्या बरोबर राहतानाची आहे. अंबाजी हा जो छोटासा मुलगा आहे 9-10 वर्षाचा, याचा पुढे कल्याण कसा झाला ही घटना सांगणारी आहे. मसूर या ठिकाणी रामनवमीचा उत्सव सुरू होता. उत्सवामध्ये जशी मिरवणूक निघाली त्या ठिकाणी ती फांदी जी आहे ती फांदी त्या मिरवणुकीला झेंड्याला आडली आणि त्या ठिकाणी ती मिरवणूक थांबली. तेव्हा समर्थांच्या आज्ञेने कल्याण स्वामींनी त्या झाडावर चढून ती फांदी जी आहे ती त्या ठिकाणी तोडली. पण ते करत असताना खाली असणाऱ्या आडामध्ये अंबाजी पडलेले आहेत. दिवसभर सगळ्यांनी वाट पाहिली आणि मग संध्याकाळच्या ज्या समर्थाने विचारलं, अंबाजी कल्याण आहेस ना? तेव्हा अंबाजीने आतमधून विहिरीमधून त्या कपारीतून सांगितलं, महाराज आपल्या कृपेने मी सर्व क्षेम कल्याण आहे. आणि या घटनेनंतर अंबाजीचं नाव कल्याण स्वामी हे पडलं. मोरोपंतांनी या ठिकाणी कवन केलेलं आहे, निजवचने वटशाखा तोडुनी, जो शिष्य झाला पतन, तो कल्याणच केला जीवदाने करून या जतन.
समर्थांच्या अनेक गोष्टी आहेत. श्री गणेश शंकर देव यांनी संपादित केलेल्या श्री कल्याण स्वामी या ग्रंथामध्ये या सर्व घटना आणि बऱ्याच काही गोष्टी, समर्थांचे, कल्याण स्वामीचे संबंध, कल्याण स्वामीचं कार्य, त्यांनी स्थापन केलेले मठ, असा सगळा विचार त्या ग्रंथामध्ये आहे. आदरणीय श्री सुनीलदादा चिंचोळकर यांनी सुद्धा एक छोटंसं पुस्तक त्यावेळेस लिहिलं होतं, कल्याणात छाटी उडाली. ते सुद्धा अगदी समर्पक असं पुस्तक आहे. अगदी थोडक्यात पण सगळ्या घटनांचा उल्लेख असणारं हे पुस्तक पण आहे. विड्याचे पानाची गोष्ट आहे. चाफळच्या उत्सवामध्ये हाती नियंत्रणात आणतात. दाळगप्पू ही सज्जनगडावरची गोष्ट आहे. आणि अजून एक आहे की ज्याने पारायणं केली असतील दासबोधाची, त्यांना समर्थांच्या कानावर आलं की आता खूप जणांनी पारायण केलं, पण हा कल्याण स्वामीने पारायण नाही केलं, असे लोक आपले शिष्य कुजबुजत आहेत. तेव्हा सगळ्या शिष्यांना त्याने त्या ठिकाणी बोलावलं आणि समर्थ म्हणतात की आईचा सद्गुरू पूर्णपणे, अशी एक ओवी त्यामध्ये आहे. ती ओवी काही मला आठवत नाही. तुमच्यापैकी ज्याने पारायणं केले ती ही ओवी पूर्ण करून सांगू शकता का? पाहिलं तर ज्याने भरपूर पारायणं केले होते त्यांना ही काही ओवी आठवत नव्हती. आमच्या तोंडात आहे पण आम्हाला पूर्ण आठवत नाही, असं इतर शिष्यांनी सांगितलं. तेव्हा कल्याण सेवेमध्ये होते. कल्याणांना बोलवण्यात आलं आणि कल्याणांना जेव्हा समर्थाने विचारलं तेव्हा कल्याण स्वामींनी ही ओवी पूर्ण केली. ऐसा सद्गुरू पूर्णपणे, फुटे फिटे भेदाची कडसणी, देहे विण लोटांगणी तया प्रभूसी. श्री ग्रंथराज दासबोधामधील 7वा दशक, त्यातील पहिला समास आणि 18वी ओवी, म्हणजे चतुर्दश ब्रह्म हा जो समास आहे, आणि ही 7वी ओवी म्हणजे समास पहिला मंगलाचरण, त्यामधली ओवी आहे त्या ठिकाणी. आता पुढे एकेहळी जो मठ आहे जैराबादमधला, म्हणजे एकेहळी आत्माराम महाराज यांनी लिहिलेल्या दासविश्रामधाम या ग्रंथामध्ये कल्याण स्वामींच्याबद्दल जे लिहिले आहेत ते सांगतो. कल्याण स्वामींची स्थिती ऐसी, न सोडिती साधक धर्मासी, गुरु स्तौत्य करीती अहर्निसी, करीती शिष्यासी आपणा समा. कल्याण स्वामींचा संबंध, कल्याण स्वामींबद्दलचा उल्लेख जवळपास 2 अध्यायामध्ये या दासविश्रामधाम ग्रंथामध्ये आहे. समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये कल्याण स्वामींचा एक पोथा म्हणून 250 पानाचा जवळपास संग्रह त्या ठिकाणी आहे. अनंत रामदासी महाबळेश्वरकर यांनी जे कल्याणाचं स्तवन केलं आहे त्यामध्ये ते म्हणतात, वस्त्रे हुर्मजी पटकुळे, बरजरी पटकुळे, माथा तिराही वसे, काया सुंदर गौरवर्ण विलसे, भाळी अवाळू असे, स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहितसे, ऐसा सद्गुरू हा अनंत कविता बंधा सितारी तसे. स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहित असे. कल्याण स्वामी सतत समर्थांच्या बरोबर होते. कुठल्याही प्रसंगी समर्थाने म्हणावं, कल्याणा हे लिहून घे, आणि कल्याण स्वामीने त्या समर्थांची सगळी कवनं जी आहेत ती लिहून काढावी आणि पुन्हा समर्थांना ती वाचून दाखवावी, असा एवढा सहवास कल्याण स्वामींना समर्थांचा लाभलेला होता. पुढे शके 1678 समर्थाने कल्याण स्वामींना सज्जनगडावरून आज्ञा केली, कल्याणा आता तू या ठिकाणी निघून जा आणि डोमगाव हा भाग आपण जिथे गेलो होतो त्या भागामध्ये मठस्थापना करावी आणि महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, महंत निर्माण कर, ही परंपरा अजून आपली वाढली पाहिजे. आमची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी, बजत जावे. याप्रमाणे त्यामध्ये मठ स्थापन करून ती रामदासी परंपरा आपण पुढे चालवावी, आणि म्हणून कल्याण स्वामींना सज्जनगडावरून पाठवण्यात आले. कल्याण स्वामीने जो मुक्काम केला तो श्रमहर्डी म्हणजे सीना नदीच्या काठी डोमगाव येथे त्या ठिकाणी ते राहिले. श्रमहर्डी ही नदी जी आहे तिचं नाव आज सीना नदी आहे. आपण जेव्हा नगर जिल्ह्यातून पुण्याकडे जातो तेव्हा नगर शहरामध्येच स्टेशनच्या अलीकडे एक छोटासा नाला लागतो. येता जाताना मी नेहमी पाहतो त्या ठिकाणी एक बोर्ड आहे, त्या बोर्डावर लिहिलं आहे की सीना नदी. आज ती नदी म्हणून त्या ठिकाणी पाहिल्यावर तुम्हाला वाटणार नाही एखादा नाला वाहावा असाच तो भाग आहे, अस्वच्छ असा भाग आहे, पण त्याचं नाव सीना आहे. यामुळे येता जाताना त्या ठिकाणी तो बोर्ड पाहून
मी कल्याण स्वामींना नमस्कार करत असतो. कागविष्टेचे झाले पिंपळ, तयासे निंद्य कोण म्हणे. सुरुवातीला जरी तो नाला असला तरी पुढे त्याची एवढी मोठी नदी झाली आणि ती नदी म्हणजे श्रमहरणी नदी. आज त्या श्रमहरणी नदीमध्ये जे मोठं धरण आहे त्या धरणामध्येच कल्याण स्वामीच्या समाधीचं मंदिर आहे. कल्याण स्वामींचे एक पद जे आहे ते सर्वांना परिचित असं पद आहे. तो मज आवडतो मम स्वामी निशिदिने अंतरयामी. तो मज आवडतो अक्षय पदाचा सुखदाता निरसोनी माया ममता. तो मज आवडतो भक्ती मार्गाचा गजढाला चालविल्या आढाला. तो मज आवडतो काय बोलो मी कीर्तीसी न दिसे तुळणेसी. तो मज आवडतो क्षेत्र बहुतांचे दासाचे धामची कल्याणाचे. तो मज आवडतो. तो मज आवडतो मम स्वामी असे कल्याण स्वामीचं छोटंसं पद आहे. स्वतः कल्याण स्वामींना एखादा कीर्तनकार म्हणून आपली ओळख ठेवायची नव्हती, पण ते म्हणतात की मला रामदासी हेच नाव प्रिय आहे. म्हणून कल्याण स्वामी बराच काळ बरोबर वीणा घेऊन राहत असत. त्याने ती वीणा बाजूला ठेवली आणि रामदासी हे पदच धारण केलं. असेही समर्थांच्या शिष्याचे पट्टशिष्य कल्याण स्वामी यांचं बालपण आणि काही भाग आपण या ठिकाणी पाहिला. पुढील भाग उद्या आपण पाहूया. जय जय रघुवीर समर्थ.